हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो ऑलरेडी आपण मिशो ज्वेलरी हॉल इन्क्लूड केलेला आहे. तुम्ही बघितलंच असेल, नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. अफोर्डेबल प्राईजमध्ये सगळे ज्वेलरीज अवेलेबल होते. आणि आजचं जे ज्वेलरीचं कलेक्शन आहे ते आहे स्पेशल रुबान ब्रँड. रुबान्स ब्रँडचं जेवढं पण ज्वेलरीचं कलेक्शन आहे त्यामधले काही कलेक्शन मी पिक केलेले आहे स्पेशल तुमच्यासाठी. आणि सगळे कलेक्शन त्यांचे मिंत्रावर सुद्धा अवेलेबल आहे. त्यांचे इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, खाली मी मेन्शन करत आहे, त्यावर जाऊन नक्की व्हिजिट करा. किंवा बाकी प्लॅटफॉर्मवर सुद्धा त्यांचे ज्वेलरीज अवेलेबल आहेत. सो आजचे जेवढे पण ज्वेलरी आहे सगळे रुबान्स ब्रँडचे आहेत. हाय क्वालिटीमध्ये आणि हाय गोल्डमध्ये या सगळ्या ज्वेलरी अवेलेबल आहेत त्यांच्या पेजवर. 22 कॅरेट ऑफ गोल्ड प्लेटिंगचे ज्वेलरी अवेलेबल आहेत. सो लॉंग लास्टिंगसाठी आणि स्पेशल वेडिंगसाठी अगदी उत्तम असं एक प्लॅटफॉर्म त्यांनी क्रिएट केलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. भरपूर छान छान कलेक्शन आहे, सगळं हेवी कलेक्शन आहे आणि वेडिंगसाठी तर अगदी बेस्ट कलेक्शन आहे. अशा पद्धतीचं पूर्ण एक पॅकेज मला रिसीव झालं, पार्सल मला रिसीव झालेला आहे जो मी मिंत्रावरून पिकअप केला आहे. यांचं फेसबुक पेज आहे आणि इंस्टाग्राम पेज आहे rubaans.in आणि त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे रुबान्स ॲक्सेसरीज म्हणून. सो प्रॉपर पूर्ण एक बॉक्स मला रिसीव झालेला आणि भरपूर यामध्ये ज्वेलरीज आहेत. सो लेट्स स्टार्ट. एक एक करून तुम्हाला दाखवते आणि त्याचे क्लोजअपसुद्धा तुम्हाला दाखवते जेणेकरून लक्षात येईल की एक्झॅक्ट ज्वेलरी कुठल्या क्वालिटीमध्ये रिसीव होत आहे. सो लेट्स 3 ते 4 पार्सल मी मागवले होते या ब्रँडकडून. सो त्यामधली पहिली ज्वेलरी प्रॉपर त्यांच्या ब्रँडच्या नावाचं पूर्ण टॅग त्यांनी तयार केलेला आहे आणि पॅकेजिंग खूप व्यवस्थित आलेली आहे. पॅकेजिंग बघूनच लक्षात येत आहे की क्वालिटी किती व्यवस्थित असेल, ज्वेलरीची क्वालिटी किती व्यवस्थित असेल. सो अशा पद्धतीची ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे. मी मोस्टली प्रयत्न केले आहे गोल्डमध्ये, कारण मोस्ट ऑफ द जे आउटफिट असते त्यावर गोल्ड ज्वेलरी जात असते, स्पेशली साड्यांवर. फर्स्ट ज्वेलरी जी रुबान्स ब्रँडकडून मला रिसीव झालेली, बघता क्षणी लक्षात येतं की ज्वेलरीची क्वालिटी काय आहे. एकदम हाय क्वालिटीमध्ये मला रिसीव झालेलं आहे. पूर्ण गोल्डन चोकर मध्ये ही ज्वेलरी आहे. मधात फक्त सिंगल स्टोन दिलेला बनवलेला आहे आणि मधात फक्त सिंगल एक स्टोन दिलेला आहे बॉटल ग्रीन कलरचं. तुम्ही बॅक साईडून बघू शकता. बॅक साईडनी लक्षात येतं की ज्वेलरीची क्वालिटी काय, कारण जनरली जे फेक ज्वेलरी असतात तर त्यांचं फ्रंट साईड अगदी व्यवस्थित असतो पण बॅक साईड अगदी अनफिनिश असतो. सो बॅक साईडवरून नेहमी ज्वेलरी ही लक्षात येत असते की ती किती ओरिजिनल फॉर्ममध्ये आहे. सो खूप छान अशी ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे. याला टक करण्यासाठी बॅक साईडला डोरी दिलेली आहे आणि छोटे छोटे स्टड्स मला रिसीव झालेले. सो चला ट्राय करून बघूया जेणेकरून लक्षात येईल की एक्झॅक्ट घातल्यानंतर कसं दिसतो. एकदम सिंपल लुक आहे पण छान हायलाईट होत आहे, कारण गोल्डची जी क्वालिटी आहे त्यावर पॉलिशिंग जे केलेली आहे ते खूप व्यवस्थित केली आहे, त्यामुळे व्यवस्थित दिसत आहे. आणि स्टड्स पण अगदी व्यवस्थित दिसत आहे. स्टोनची क्वालिटी पण अगदी व्यवस्थित यूज केलेली आहे. तर सेकंड जी ज्वेलरी आहे थोडंसं हेवीमध्ये आहे, जेणेकरून एखाद्या वेडिंगमध्ये किंवा ब्राईडसाठी प्रॉपर यूज करता येईल अशा पद्धतीची ज्वेलरी आहे. सो दिस इज द पॅकेजिंग. अशा पद्धतीच्या पॅकेजिंगमध्ये रिसीव झालेली आहे. पूर्ण गोल्डनचे घुंगरू क्रिएट केलेले आहेत, तर खूप छान वाटत आहे. आता सध्या खूप जास्त या असे ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहेत जे घुंगरूमध्ये क्रिएट केलेले आहेत. घुंगरू प्रॉपर यूज केलेली आहे ज्वेलरीमध्ये. गोल्डची प्लेटिंग यावर केलेली आहे. अशा पद्धतीने छान असे घुंगरू तयार करून पूर्ण चोकरला लावण्यात आले आहेत. खूप छान दिसतं वेअर केला. एक कुंदनचं फ्लॉवर लावलेला आहे मधामध्ये आणि खालच्या साईडला पूर्ण घुंगरू प्रोव्हाइड केलेले आहे. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे झुमके मला रिसीव झालेले आहे जे प्रॉपर मधातले जे ते एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे एलिफंटचं, सो त्यावर मॅच होत आहे. सो हे होतं आपलं सेकंड ज्वेलरी. बॅक साईडला छान टक करण्यासाठी अशी डोर दिलेली आहे, त्याची पण क्वालिटी अप्रतिम आहे. थोडेसे ही एकच ज्वेलरी अशी आहे जी थोडीशी काय म्हणू शकतो एक्सपेन्सिव्ह, बाकी सगळे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत. सो कुणाला जर प्रॉपर वेडिंगसाठी जर हवं असेल तर नक्की ट्राय करून बघा एकदा. सो हे आहे या ज्वेलरीचं फायनल लुक. सो ओव्हरऑल घातल्यानंतर या पद्धतीने दिसत आहे. छान घुंगरू लावले त्यामुळे खूप जास्त हायलाईट होत आहे आणि मला तर पर्सनली खूप जास्त आवडले. छान झुमक्यांची क्वालिटी पण अगदी व्यवस्थित आहे. छान कुंदनचं वर्क केलेलं आहे आणि हे आहे या ज्वेलरीचं फायनल ज्वेलरी आहे. ती अशा पद्धतीची रिसीव झालेली आहे मला.
सो असं मॅट फिनिशिंगमध्ये गोल्ड मॅटमध्ये स्टोनचं, व्हाईट स्टोनचं यूज केलेलं आहे, ग्रीन स्टोनचं यूज केलं आहे, ग्रीन मोती यूज केले आहे, तर व्हाईट मोती यूज केलं, असं ओव्हरऑल कॉम्बिनेशनचा हा चोकर दिलेला आहे. छान आहे, मॅट फिनिशिंगमध्ये आहे. सो एक काय म्हणू शकतो, एखाद्या रेड लेहंगावर जर ग्रीन कलरची ज्वेलरी जर वेअर केली तर खूप व्यवस्थित ती उठून दिसत असते. सो छान आहे, काहीतरी वेगळं लुक वाटत आहे आणि थोडंसं हेवी आहे. जसं मी म्हटलं, ओव्हरऑल सगळेच ज्वेलरी थोडेसे हेवी आहे, कारण प्राईस आणि त्याची जी क्वालिटी आहे ती सुद्धा खूप हाय आहे. सो जर ब्राईड जर हा व्हिडिओ बघत असेल तर एकदा नक्की रुबान्स ब्रँडची ज्वेलरी ट्राय करून बघा. वेडिंगसाठी अगदी बेस्ट ज्वेलरी आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट पण म्हणू शकतो आपण, कारण ज्या पद्धतीची कोटिंग त्यावर केलेली आहे, गोल्डची कोटिंग प्लेटिंग केलेली आहे, सो ती क्वालिटी खूप जास्त हाय लेवलवर दिलेली आहे. अगदी व्यवस्थित फिनिशिंग त्यावर केलेली आहे. सो हायली रिकमेंड करेन मी ही ज्वेलरी. मी पण फर्स्ट टाईम ही ज्वेलरी मागवली आहे या ब्रँडची. खरंच खूप अप्रतिम आणि जे क्वालिटी दिलेली आहे त्यांनी खूप व्यवस्थित दिलेली आहे. त्यासोबत या पद्धतीची इयरिंग्स मला रिसीव झालेले आहेत. गोल आहे आणि खालच्या साईडला फक्त सिंगल एक मोती प्रोव्हाइड केलेला आहे. सो ही जी ज्वेलरी आहे प्रॉपर पैठणीसाठी किंवा एखादं जर बनारसी सिल्क साडी जर आपण वेअर करत आहोत सो त्यासाठी एकदम बेस्ट आहे. कारण ज्या पद्धतीने तिचं ज्वेलरीचं ज्या पद्धतीने ज्वेलरी बनवली आहे त्यावर डिझाईन तयार केलेली आहे. सो एखाद्या लेहंगासाठी तर एकदम बेस्ट ज्वेलरी आहे. कारण जनरली रेड कलरमध्येच लेहंगा वापरला जातो आणि त्यावर जर अशा पद्धती ग्रीन कलरची जर मोत्याची ज्वेलरी जर वेअर केली तर अगदी छान लुक उठून येईल. आणि कानातले पण अगदी छान छोटे छोटे दिलेले आहेत, जेणेकरून एखादा सिंपल लुक पण क्रिएट करता येईल. नेक्स्ट जी ज्वेलरी रिसीव झाली ती या पद्धतीमध्ये आहे. अशा पद्धतीची ज्वेलरी रिसीव झालेली आहे. सो ही जी ज्वेलरी आहे ही नेकलेस फॉर्ममध्ये आहे, चोकर नाही आहे कुठलंच. या पद्धतीचं थोडंसं लूज काय म्हणू शकतो, एक नेकलेस ज्या पद्धतीने आपण घालतो जो थोडं डाऊन साईडनी नेकला कवर, अशा पद्धतीची ही ज्वेलरी आहे. छान मधामध्ये मोराचं क्रिएट केलेलं आहे, मोराच्या डिझाईनने, आणि खालच्या साईडला हे 3D मध्ये दिले आणि ते घुंगरू दिलेले आहेत. बाकी जे आहे हे ओव्हरऑल जसं नॉर्मल ज्या पद्धतीचे मोती गुंफलेले असतात त्या पद्धतीने आहे. बॅक साईड बघू शकता तुम्ही, ज्वेलरीची खूप व्यवस्थित क्वालिटीमध्ये दिलेली आहे. असे झुमका आणि स्टड्समध्येच त्यांनी क्रिएट केलेले इयरिंग्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. सो हे होतं आपली नेक्स्ट ज्वेलरी वेअर केल्यानंतर या पद्धतीचं लुक येत आहे. खूप गोल्डन नाही आहे, थोडंसं मॅटमध्ये आहे आणि थोडंसं व्हाईटिश टोनमध्ये आहे. सो काही जे आउटफिट्स असतात जे प्रॉपर गोल्डन किंवा काही जे साडी असतात पूर्ण गोल्डन टोनमध्ये असतात, सो त्यावर अशा पद्धतीची ज्वेलरी अगदी व्यवस्थित ही उठून दिसत असते. सो हे आहे ओव्हरऑल या ज्वेलरीचं लुक. छान खालच्या साईडला घुंगरू दिलेले आहेत आणि या पद्धतीचं ओव्हरऑल जे घातल्यानंतर जे लुक येत आहे तो येतो आहे. सो चला नेक्स्ट ट्राय करू. ज्वेलरी आहे, ऑलमोस्ट मी गोल्डनमध्येच सगळे मागवले होते जेणेकरून प्रॉपर वेडिंगसाठी यूज करता येईल. सो लास्ट ज्वेलरी या पद्धतीची आहे, एकदम सिम्पल. पण कधी कधी अशी ज्वेलरी जर खूप हेवी साडी असेल तर अशा पद्धतीची ज्वेलरी कधी पण उठून दिसतात. जर हेवी साडीवर हेवी ज्वेलरी जर आपण यूज केली किंवा प्रॉपर हेवी टिकली लावली, हेवी बिंदी लावली, हेवी इयरिंग्स घालत आहोत, हेवी नेक पीस घालत आहोत, सो अशा वेळेला तो लुक कुठे ना कुठे जो क्रिएट करायचा असतो तो क्रिएट होत नाही. सो अशा वेळेला थोडंसं बॅलन्सिंग ठेवावं लागतं. जर तुमचं आउटफिट खूप हेवी असेल तर ज्वेलरी कधी पण थोडंसं मिनिमल ठेवायची, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स होऊन त्या आउटपुटमध्ये दिसायला लागतात. सो नेक्स्ट जी ज्वेलरी अशा पद्धतीची सिम्पल असं गोल्डन छान चोकर आहे आणि मधात सिंगल स्टोन प्रोव्हाइड केलेला आहे. सो स्टोनची क्वालिटी प्रत्येक ज्वेलरीमध्ये खूप अप्रतिम आणि हाय क्वालिटीचे स्टोन्स यूज केलेले आहेत. बॅक साईडला या पद्धतीची डोरी दिलेली आहे आणि त्याचबरोबर असे छानसे छोटेसे इयरिंग्स प्रोव्हाइड केले स्टड्समध्ये आहेत आणि खालच्या साईडला छान सिंगल मोती ज्वेलरी. लास्ट ज्वेलरी जी मला रुबान्स ब्रँडकडून रिसीव झालेली आहे. छान दिसत आहे, चोकर खूप व्यवस्थित वाटतो आहे मला, एकदम सिम्पल आणि
खूप हेवी आउटफिटसाठी अगदी व्यवस्थित. लांबून जर बघितलं तर अगदी व्यवस्थित. तसं जेवढं पण कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हॉलक्रेज चॅनलवर, हा सगळ्यात एक्सपेन्सिव्ह पण म्हणू शकतो. आणि फक्त यामधली एकच ज्वेलरी थोडी एक्सपेन्सिव्ह वाटली, पण त्या प्राईजनुसार त्याची क्वालिटीसुद्धा खूप व्यवस्थित. ही ज्वेलरी थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. बाकी सगळे जे ज्वेलरी आहे सगळे 600च्या अंडर आहेत. सो या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि चॅनलला एकदा फॉलो करून बघा. मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे त्यांची ज्वेलरी. सो भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये, आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. सो पुन्हा भरपूर आपलं कलेक्शन आहे. आता विंटर कलेक्शन स्टार्ट होणार आहे. सो भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. बाय बाय.